हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले, हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आम्हा सर्व युवा सैनिकांचे प्रेरणेस्थान डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आज वेळात वेळ काढून आपल्या या मेळाव्याला उपस्थित झाले असे आपले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, पाणी पुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब, ज्यांना मी लाडाने बाबा म्हणते, संजयजी पवार साहेब, आणि येणाऱ्या काळात पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये हॅट्रिक करून जे इतिहास घडवणार आहेत असे आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट किशोरप्पा पाटील साहेब, सर्वांचं नाव न घेता सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मायबाप जनता आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या, आप्पासाहेबांच्या लाडक्या बहिणी ज्या संख्येने इथे उपस्थित झाले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आप्पासाहेबांनी काय विकास केलाय याचा लेखाजोखा इथे मांडणारे माझ्यापेक्षा प्रमुख बसलेले आहेत, ते अगदी उत्तमपणे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. पण हा सगळा प्रवास गाठताना जो संघर्ष, जो त्रास आपण मानसिक, शारीरिक, आर्थिक झाला, तो अगदी डोळ्याने जवळून बघितलेली लेक आज तुमच्याशी बोलणार आहे. राजकारणात सक्रिय होण्याआधी आप्पा पोलीस खात्यात कार्यरत होते. पोलीस खात्यात असताना अगदी एकदम साधा सरळ नोकरी, मुलं बाळ पोरं ते आपलं जसं असतं. तात्यासाहेब त्यावेळी आमदार होते. तात्यासाहेबांचा फोन आला की ही खालची सगळी फळी तुला सांभाळावी लागेल, तू राजीनामा देतो की मी देऊ. आपला बाप समान काकाचा शब्द आप्पासाहेब टाळू शकले नाही. गव्हर्नमेंट नोकरीचा त्या ठिकाणी त्या क्षणाला विलंब न करता राजीनामा दिला आणि इथे तात्यासाहेबांसाठी काम करण्यासाठी सगळं सोडून या ठिकाणी ते कार्यकर्ता म्हणून काम करायला पाचोरा भडगाव मतदारसंघात आले. हाताला भगवा दोरा घातला. ही 2000 सालची गोष्ट आहे. अगदी लहान होतो आम्ही, 3-4 वर्षाची मी आणि एखादी वर्षाचा सुमित असेल. तेव्हापासूनच घरात गर्दी, 1000-2000 कप चहा होणं, एकही माणूस बिना पाणी चहाचं घरातून न जाणं, हे अगदी लहान असल्यापासून आम्ही भावंड बघतोय. हे सगळं चालू असताना, इतकं प्रामाणिक काम करत असताना, जेव्हा इतक्या वर्षानंतर तीच वैशुताई म्हणते की खबरदार माझ्या बापाचा फोटो लावला तर, त्या काकाचा मान ठेवत आपली नोकरीचा राजीनामा देऊन इथे रक्ताचं पाणी करत काम करणारा माझा बाप, त्याला वैशुताई म्हणते खबरदार माझ्या बापाचा फोटो वापरला तर. त्या वेळेला माझा भोळा बाप म्हणतो पत्रकार परिषदेत, लहान आहे ती अजून, तिला कळत नाही.
तिला सांगणारे कोणी असतील, ती लहान आहे, तिला कळत नाही. पण वारंवार 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 सभेमध्ये तेच म्हणायचं, खबरदार जर माझा बापाचा फोटो वापरला तर. त्या दिवशी माझ्या बापाच्या डोळ्यात जेव्हा मी अश्रू बघितले, तो दिवस मी विसरू शकणार नाही. त्या दिवशी आप्पांनी निश्चय केला, काळजावर दगड ठेवत सर्व कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांसोबत त्या फोटोचं पूजन करत तो फोटो तात्यासाहेबांचा परत केला आणि ग्वाही दिली की यानंतर फोटो ताई वापरणार नाही. गद्दार गद्दार गद्दार, बस तेवढी एकच लाईन पाटे, बाकी तर आम्ही सगळं वाचूनच बोलतो. कसली गद्दारी? महायुतीमध्ये इलेक्शन लढून काँग्रेस सोबत हात मिळवला, ती गद्दारी होती. रक्ताच्या नात्याला कलंक लावून तुम्ही विरोधात उभे राहिले, ती गद्दारी होती. आणि आपल्या सर्वांच्या फक्त आणि फक्त विकासासाठी जो निर्णय शिंदे साहेबांनी घेतला, ती निष्ठा होती. आप्पासाहेबांनी फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांचा विचार करून विकास आणि विकासच व्हावा हा विचार करून घेतलेला निर्णय निष्ठा होती. आमचा परिवार म्हणून त्याग खूप मोठा आहे. आमच्या वाटेची वेळ तुम्हा सर्वांना भेटलेली आहे. खूप वाईट वाटायचं, लहान होतो तेव्हा कळायचं नाही की असं काय करत असेल आपला बाप, की आपल्याला वेळ देऊ शकत नाही, असं काय करत असेल. पण आज मला वाटतं की आम्हाला परिवार म्हणून माझ्या आईला, जिने सगळा त्याग केलाय, माझ्या भावाला, मला, आमच्या आजीला, बहुतेक आज उत्तर भेटलं असेल की हे करत होता माझा बाप, ही जनता कमवत होता माझा बाप, या जनतेचं प्रेम कमवत होता माझा बाप. ठिकठिकाणी आता सभा होतात, मीटिंग्स होतात, तेव्हा बऱ्याच बहिणींना मी जेव्हा बोलताना ऐकते की आप्पा, एक बहीण गेली तर काय झालं, या लाखो बहिणी तुम्हाला पाठ मागे उभ्या आहेत. ते खरंच आहे आणि ते डोळ्याला मला या ठिकाणी दिसतंय. तर आज खरंच तुम्हा माता भगिनींना इथे बघून मला फार भरून आलंय. आप्पासाहेबांमागे तुम्ही इतक्या भक्कमपणे उभ्या आहात. रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाते इतकी श्रेष्ठ असतात, हे आज तुम्ही सर्वांनी दाखवून दिलेलं आहे. तुम्हा सर्वांचे मी त्यासाठी मनापासून आभार मानते. खूप काम या मतदारसंघासाठी आप्पासाहेबांनी केलेलं आहे. आपल्याला ऐकायला आकडा फार सोपा वाटतो. 3000 कोटींचे कामं आप्पासाहेबांनी केले, सहजच आपण म्हणून जातो. पण ते 3000 कोटी आणायला काय धडपड त्या माणसाची असेल हे आपल्याला कुठेतरी कळत नाही, आपण समजून घेत नाही. मी सासरून जेव्हाही माहेरी येते, 2-4 दिवस 10 दिवस जे काही येत असेल, तेव्हा रात्री त्यांना बघून, तेव्हा जेव्हा झोपत असतात, खूप कीव येते मला. आणि एक पण रात्र मी अशी जाऊ देत नाही की मी त्यांचे पाय दाबत नाही. पप्पा, मला आज तुम्हाला सांगायला आवडेल की आम्हाला सर्वांना तुमचा सार्थ अभिमान आहे. मी जास्त यापुढे बोलू शकणार नाही.
तुम्हाला सर्वांना शेवटी एवढंच सांगेल, एवढं धडपड करणारा नेता आपल्याला परत भेटणार नाही, तर याची फक्त आपल्याला जाणीव ठेवायची आहे. आश्वासन देणारे तुम्हाला काहीतरी आम्ही हे करू, आम्ही ते करू, येणाऱ्या काळात असे सांगणारे भरपूर भेटतील, पण मी काय केलं हे तुम्हाला सर्वांना जमून या ठिकाणी लेखाजोखा देणारा आमदार या महाराष्ट्रात कुठे भेटणार नाही. तर आज तुम्हाला सर्वांना हात जोडून मी एवढीच विनंती करेल की आप्पासाहेबांनी केलेल्या कामांची 10 वर्षात या मतदारसंघाचा जो कायापालट केलाय याची आपल्याला जाणीव ठेवायची. आपल्यासाठी काय काय केलंय ते विसरायचं नाहीये, ते लक्षात ठेवून आपल्याला त्यांना आशीर्वाद रूपी येणाऱ्या काळात आपल्याला त्यांना मत द्यायचंय. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असू द्या अशी कळकळीची विनंती करते. ही माझी लेक म्हणून बापासाठीची लढाई आहे. त्याच्यामुळे एवढंच सांगेल शेवटी, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. तुम्हा सर्वांचे इथे जमले म्हणून आभार मानते, इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय भावनाशील असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. बाप काय असतो हे खरं तर मुलीच्या नजरेतूनच पाहायचं असतं आणि आपण ते बघितलं. आता यावेळेस ताईला बोलता येत नव्हतं. घटक पक्षाचे PRP पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय राजूभाई मोरे उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी